बघा, तलाठी भरती संदर्भात आपण आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आलेली आहे। तलाठी भरती विषयी अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे। तर बघा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर इथे बीडमध्ये हजारो विद्यार्थी जिथे रस्त्यावर उतरलेले आहेत। तर बघा मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांची काय मागणी आहे, सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांची काय मागणी आहे, संपूर्ण अपडेट आहे, सविस्तर अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा। तर बघा मित्रांनो, समोर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया, काय माहिती आलेली आहे काय नाही। तर बघा मित्रांनो पुढे, तर बघा मित्रांनो, आता छत्रपती संभाजीनगर तलाठी भरती परीक्षेतील कथित गैरप्रकार गुणवत्ता यादीतील आलेले TCS मधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आणि सर्व प्रकारचे होणारे सरकारी दुर्लक्ष विरोधात परीक्षार्थींनी छत्रपती संभाजीनगर आणि बीड शहरात मंगळवारी रस्त्यावर उतरून असंतोष व्यक्त केला आहे। तर भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवली का जात नाही, बघा भरती प्रक्रिया महाराष्ट्र MPSC मार्फत राबवा अशी विद्यार्थ्यांची मागणी होत आहे। ठीक आहे, MPSC मार्फत राबवा। आणि बघा, MPSC केवळ 296 म्हणजे फक्त 300च्या आसपास तुमचे चलन घेते MPSC। आणि बघा, हे TCS जे आहे, TCS हे 1000 रुपये चलन विद्यार्थ्यांकडून घेते, म्हणजे नुसती लूटमार चालू आहे मित्रांनो। बस सरकारचं फक्त पोट भरायचं काम आहे। जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यावर काही सरकार लक्ष देत नाही, म्हणजे असं विद्यार्थ्यांचं सर्व जे विद्यार्थी त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, बघा मित्रांनो पुढे, आता हे खाजगी कंपन्या जे आहेत केवळ शुल्क आकारले जात आहे आणि अतिरिक्त शुल्क घेतात। परीक्षेतील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी सरकार विशेष तपास पथकाची नेमणूक करत नाही, असे एक ना एक प्रश्न परीक्षार्थी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले आहे। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात हजारोंच्या संख्येने जमलेल्या परीक्षार्थींनी शासनाच्या भरती प्रक्रियेतील अनागोंदीचा निषेध करून नोंदविला आहे। छत्रपती संभाजीनगरप्रमाणे बीड येथेही परीक्षार्थींनी सरकारची गैरप्रकारची चौकशी केलेली आहे। तर मित्रांनो, इथं समोर बघू शकता तुम्ही, असा प्रश्न उपस्थित केला आहे आणि मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1:30 दरम्यान परीक्षार्थींनी आंदोलन केलेलं आहे। तसेच मित्रांनो बघा, इथं आंदोलनकर्त्याचे तुम्ही इथं फोटो वगैरे बघू शकता, भव्य मोर्चा निघालेला आहे। ठीक आहे, तर इथं समोर तुम्ही संपूर्ण बघू शकता। तसेच मित्रांनो बघा, इथं आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। तर बघा, आता विद्यार्थ्यांची काय मागणी आहे, काय विषय आहे बघा। तर मी अभ्यास करतो, बघा मी कसून अभ्यास करतो, आई वडील शेतात राबून पैसे पाठवतात, आतापर्यंत अनेक परीक्षा दिल्या, शुल्कापोटी लाखो रुपये खर्च केले, ते तलाठी परीक्षेसाठी मेहनत केली, सरकार आणि या परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी का करत नाही, असे जे सोमनाथ पवार आहे, बोकरगाव वैजापूर येथील ते विद्यार्थी आहेत, ते उमेदवार आहेत, त्यांचे इथं म्हणणं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पुढे बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का घेतल्या जात नाही ही परीक्षा MPSC मार्फत, तर सरकारने पारदर्शकपणे परीक्षा घेऊ नयेत याचे आश्चर्य वाटते। तर बघा, सरकार हे फक्त घोटाळेबाज सरकार आहे आणि घोटाळे करत आहे असे विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे। तर समोर तुम्ही बघू शकता त्यांच्या तक्रारी काय काय आहेत, समोर बघा मित्रांनो। भरती प्रक्रियेसाठीचे शुल्क भरमसाठ आहे, आरोग्य भरतीसाठी 2 वेगळी परीक्षा केंद्रे, तलाठी भरतीच्या 200 मार्कांच्या पत्रिकेत ही गैरप्रकार, भरती प्रक्रिया जी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का राबवली जात नाही, असे जे विद्यार्थी आहेत त्यांची मागणी आहे। ठीक आहे, तर हे जे आहे सर्व म्हणजे जे आरोग्य आता बघा, जे राधाकृष्ण विखे पाटील आहेत, ठीक आहे, राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत ते सांगत आहेत की जे आपले महसूल मंत्री आहेत त्यांनी पण इथं माहिती दिली की बघा, असा सवाल परीक्षार्थींनी केलेला आहे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील चुकीचं सांगत आहे। सरकारने शंका दूर करणे आवश्यक आहे, पण भरती प्रक्रिया राबवण्यासाठी खाजगी कंपन्यांचा एवढा अट्टहास कशासाठी, असा सवालही परीक्षार्थींनी आंदोलनांनी उमेदवारांनी केलेला आहे। तर मित्रांनो बघा, ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे आणि MPSC मार्फतच परीक्षा व्हायला पाहिजे मित्रांनो। ठीक आहे, MPSC मार्फतच परीक्षा झालीच पाहिजे असे आमचे पण म्हणणं आहे। तुमचे सर्व विद्यार्थ्यांनी पण असा सपोर्ट करा मित्रांनो, जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा मित्रांनो। ठीक आहे, नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।